आपल्या महाराष्ट्रात ह्या संस्कृतीला खूप महत्त्व आहे. ते म्हणजे लांबूनच व्हिडिओ काढा, जवळून काढू नका, नाही का? विठ्ठला अरे हो माहित नाही आता तुम्हाला आवाज येतोय का नाही. आपण खूप लोक पाहत असून आपण की मी हा गायक आहे, तो गायक आहे. खरं सांगू का, इफेक्ट वगैरे लावून हे ते करून स्टुडिओमध्ये गाणे म्हणून कोणी गाणं म्हणू. पण माझ्या मागं तर तुम्हाला दिसणार नाही कदाचित. आवाज तुम्हाला ऐकू येतच असेल. काय गाणं म्हणतात यार. ते पाहते गेट जवळ आहेत ना वासुदेवाले, आणि त्यांचा जो आवाज आहे म्हणजे इतक्या लांबून त्यांचा एवढा आवाज आणि एवढं त्यांचा बॅलन्स आवाज आहे ना, बापरे, अंगावर काटायचं आहे तुझं. आनंदीची दिंडी हो पंढरी निघाली विठ्ठलाला भेटाया मावली चालली विठ्ठलाला भेटाया मावली चालली आनंदीची दिंडी हो पंढरी निघाली विठ्ठला भेटाया. म्हणजे असा आवाज आहे ना की अख्ख्या इथं जेवढ्या सोसायटीत कमीत कमी इथे आजूबाजूला 5 ते 6 सोसायटी आहेत. मला वाटतं अर्ध्या किलोमीटरमध्ये त्यांचा आवाज अख्खा पूर्ण घुमतोय आणि इतकं जब्बर गाणं म्हणतात ना ते. अरे बापरे, माझ्या अंगावर आत्ताही जाते होते. एवढा बॅलन्स आवाज आहे ना. हे खरे गायक आहे. स्टुडिओमध्ये गाणं म्हणणारे गायक नाहीत खरे, हे खरे गायक. बघा, जब्बर गाणं म्हणतात यार. त्यांच्याशी आत्ता बोलणं झालं की मी जवळून एक व्हिडिओ घेतो म्हणून, पण ते म्हणले नाही नको म्हणले. कारण काय होतं, ते म्हणतात ते आपल्या महाराष्ट्रात ह्या संस्कृतीला खूप महत्त्व आहे. पण ज्यावेळेस तुम्ही इंस्टाला, यूट्यूबला असा व्हिडिओ टाकता तर काही कमेंट म्हणजे नाही का आम्हाला आवडत नाही, किंवा खूप लोक असतात जे वाईट बोलणारे असतात नाही का. तर खरं सांगू मित्रांनो, ही व्हिडिओ महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात नाही तर पूर्ण विश्वात गेली पाहिजे. की आपल्या भारताच्या संस्कृती, आपली जी मराठी संस्कृती आहे ना, ती इतकी महान आहे. हे तुम्ही आहे ना म्हणजे शेअर करा सगळ्यांना. व्हिडिओ खरंच दाखवा आणि त्यांना एक प्रोत्साहन द्या. ते म्हणजे लांबूनच व्हिडिओ काढा, जवळून काढू नका, नाही का. विठ्ठला अरे हो विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या नाथा अवभक्तीचा आव निराळा आषाढी वारीना चालला तोरा झुमक्याच्यामुळे ना क्लिअर नाही येणार व्हिडिओ, पण आवाज आषाढी वारीचा चालला तोरा भक्त जाणकारी हो किती लांब येते पाहू शकतो तुम्ही. खरंच डेंजर, एकदम भारी गाणं म्हणते. चला बाय बाय.